नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM वर मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. अनेक फुले फुलती फुलोनिया सुकून जाती, अनेक फुले फुलती फुलोनिया सुकून जाती, कोणी त्यांची महती गणती ठेविली असे, कोणी त्यांची महती गणती ठेविली असे. मात्र अमर होय ती वंशलता, मात्र अमर होय ती वंशलता, निर्वंश जिचा देशा करता, निर्वंश जिचा देशा करता. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं या पंक्ती आहेत आणि तेच औचित्य आहे विनायक दामोदर सावरकरांची जयंती या निमित्तानं आपण विशेष कार्यक्रम करतो आहोत. त्यासाठी दोन अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या सोबत आहेत. मी मनपूर्वक स्वागत करते यतीन ठाकूर सर यांचं, ज्येष्ठ अभिनेते, आणि योगिता बेडेकर, तुमचंही मनपूर्वक स्वागत. स्वातंत्र्य लढ्यातील नायक, महान क्रांतिकारक, विचारवंत, लेखक, कवी, ओजस्वी वक्ता आणि दूरदर्शी विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आधारलेलं कृतज्ञ मी कृतार्थ मी हे नाटक गेली अनेक वर्ष दोघं मिळून सादर करतायत. तर त्या सगळ्या नाटकाच्या विषयी आपण आज जाणून घेणार आहोत आणि हा नाटकाचा प्रवास कसा होता, तुम्हाला या नाटकाच्या माध्यमातून किंवा अभ्यास करताना सावरकर कसे उमगले हे जाणून घ्यायची फार इच्छा आहे. आणि मुळात हाच विषय का मांडावासा वाटला त्याविषयी थोडंसं सर तुमच्यापासून सुरुवात करूया. नमस्कार. सर्वप्रथम 28 मे 1883 आजपासून 143 वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नाशिक जवळ भगूर इथे त्यांचा जन्म झाला. आज या घटनेला 143 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्यांच्या स्मृतीस वंदन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील नाटक आम्ही हे करावं असं आम्हाला का वाटलं, हा तुमचा पहिला प्रश्न. त्याचं उत्तर असं की तसं म्हणायला गेलं तर आजपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती 7 ते 8 नाटकं येऊन गेली, पण यातली सगळी नाटकं ही त्यांच्या राजकीय जीवनावरती प्रेरित अशी ही नाटकं होती. मग पुन्हा तेच सावरकर मांडण्यात काय हशील आहे. मग वेगळ्या प्रकारचे सावरकर, ते कसे आहे तर जे आजच्या पिढीला आवडतील, रुचतील, भावतील आणि त्या योगे आजची पिढी सुसंस्कारित होईल, अशा प्रकारचे सावरकर मांडण्याचा माझा प्रयत्न होता. की काय आहे, आजच्या पिढीला जर त्यांच्या जॉनर मध्ये जाऊन जर आपण त्यांना सांगितलं तर त्यांना ते लगेच पटतं. बरोबर. आजची मुलं शिकवून शिकत नाही, त्यांना आपल्याला एक्सपिरियन्स द्यावा लागतो. तर तो एक्सपिरियन्स देण्याचं काम मी या नाटकातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग या नाटकामध्ये वेगळेपण काय आहे तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या राजकीय व्यक्तिमत्वाचा अराजकीय जीवन प्रवास मांडणारं हे नाटक आहे कृतज्ञ मी कृतार्थ मी. या नाटकाचे लेखक अनंत शंकर ओगले. 2021 31 ऑक्टोबर 2021 या दिवशी या नाटकाचा पहिला प्रयोग, ज्याला शुभारंभाचा प्रयोग म्हणतात, हा प्रयोग स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक दादर इथे आम्ही सादर केला. सावरकरांचे नातू रणजित सावरकर, नंतर सावरकर स्मारकाच्या मंजिरी मराठे यांच्या उपस्थितीत हा प्रयोग आम्ही सादर केला. कसं असतं ना, सावरकर एवढे सोपे नाहीत हे पदोपदी आम्हाला जाणवत आलेलं आहे. कारण या नाटकाची जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा तो काळ होता करोना काळ. अच्छा. त्या काळामध्ये बाहेर जाण्यावरती निर्बंध, कोणाशी संपर्क करणं निर्बंध. मग करायचं काय अशा वेळेस? पुस्तकं वाचन हा आपला खरा मित्र. आणि या काळातच अनंत शंकर ओगले यांची एक कादंबरी, स्वातंत्र्यवीर सावरकरांची छोटेखानी कादंबरी आहे ती, पहिला हिंदू हृदय सम्राट, ही माझ्या वाचनात आली. म्हणजे ती वाचता वाचता तुम्हाला खोटं वाटेल, मी एका बैठकीत ती संपवली. म्हणजे
ते वाचल्याशिवाय मी थांबू शकलो नाही, मध्ये स्वतःला थांबवू शकलो नाही. पण ती कादंबरी वाचता वाचता संपूर्ण चरित्र माझ्या डोळ्यासमोरून जात होतं. इतकं अप्रतिम लिखाण त्या कादंबरीचं होतं. मग माझ्या लक्षात आलं, अरे एवढं सुंदर लिखाण कादंबरीतून जर समजा होऊ शकतं, तर नाट्यरूप जर समजा आपण याला दिलं तर नक्कीच ते आजच्या पिढीला आवडेल. कारण त्यामध्ये जास्तीत जास्त सावरकरांचं वैयक्तिक जीवन हे चितारण्यात आलं होतं. म्हणून मी अनंतरावांना फोन केला. माझा आणि त्याचा परिचय नव्हता. त्यांचा दूरध्वनी मला मिळाला आणि त्यांना विचारलं की मला ही आपली कादंबरी खूप आवडली आहे, तर आपण याच्यावरतून काही माझ्यासाठी एक नाटक लिहू शकाल का? त्यांनी हसत हसत मला सांगितलं, अहो नाटक लिहू शकाल काय? मी नाटक ऑलरेडी लिहिलंय. म्हटलं कोणतं? तर त्यांनी याच्या आधी एक जे नाटक होय मी सावरकर बोलतोय हे नाटक त्यांनी लिहिलं होतं, पण मला ते माहीत नव्हतं. नाटक माहिती होतं पण ते यांचं नाटक आहे हे चला म्हटलं, म्हणजे त्यांची पार्श्वभूमी तर नक्कीच चांगली होती. पण मी म्हटलं मला एक वेगळ्या प्रकारचं नाटक पाहिजे. कसं पाहिजे? तर कोणत्याही प्रकारचा राजकीय मुद्दा न घेता ते मांडायचं. अहो म्हटलं सावरकरांनी राजकीय मुद्दा न मांडायचं म्हणजे जरा कठीणच आहे. म्हटलं नाही, मी तुम्हाला सांगतो आपण काय करायचं. मग मी आणि ते आमचे फोनवरतून जवळजवळ महिनाभर जवळजवळ रोज 1 ते 1.5 तास फोनवरून बोलणं व्हायचं. त्याच्यातून मी त्यांना काही मुद्दे दिले. त्यांना म्हटलं की सावरकरांच्या आयुष्यामध्ये जी साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातली जी मंडळी आली, म्हणजे थोडंफार माझं वाचन होतं त्याच्यावर मी सांगितलं, जसं लता मंगेशकर, पृथ्वीराज कपूर, भालजी पेंढारकर किंवा बाबूजी म्हणजे सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे, या सगळ्यांच्या बरोबर त्यांच्या म्हटलं ज्या वैयक्तिक भेटी जरा म्हटलं आहेत ना, तर मग त्यांच्याबद्दलची मला तुम्हाला माहिती जरा देता येईल का? म्हटलं देतो. पण त्या काळातही त्यांनी अनेक पुस्तकं मिळवली आणि त्यांच्या त्या भेटी शॉर्टलिस्ट करून त्यांच्यावरती त्यांनी एक एक प्रवेश मला मोबाईलवरतून पाठवले. ते सगळे प्रवेश मी एकत्र केले. मी हे का केलं? तर आजच्या तरुण पिढीला ही जी पेज 3 ची लोक आहेत यांची क्रेज असते आणि सावरकरांचे यांच्या बरोबर आलेले संबंध हे नक्कीच वेगळेपणाचे असणार. कारण सावरकर त्यांच्याबद्दल याविषयी काय बोलणार हा एक नक्कीच एक लोकांना आवडीचा प्रश्न असेल. त्याचप्रमाणे राजकारणातली दिग्गज मंडळी म्हटलं त्यांच्याबद्दल पण सावरकरांचे काही विचार जुळले असतील, काही मतभेद झाले असतील, काही त्यांच्या चर्चा झाली असेल. म्हटलं आहेत ना. मग त्यांनी मला सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. लोकांच्या मध्ये त्यांच्यामध्ये असलेले अपप्रचारच जास्त लोकांमध्ये पसरलेले आहेत. त्याचबरोबर डॉक्टर हेडगेवार आहेत. त्याच्यानंतर झाले सर आपले आचार्य आत्रे आहेत, लोकमान्य टिळक आहेत, नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत. यांच्या बरोबरच्या त्यांच्या ज्या भेटींवरती त्यांनी काही मला कात्रणं म्हणजे लिहून पाठवली. या सगळ्यांचं मी एकत्रीकरण केलं. पण ते म्हणाले, पण म्हटलं की एक थोडीशी गंमत अशी आहे की मला हे कमीत कमी पात्रात करायचंय. म्हटलं ते कसं करणार? ते म्हटलं तुम्ही तो आत्ता विचार सोडून द्या, मला फक्त तुम्ही इनपुट देत जा. म्हणून त्यांनी मला बरंचसं साहित्य मला मोबाईलवरती पाठवलं, लिहून पाठवलं. मग म्हटलं आता आपण काय करायचं? पण मग आता यांचे संवाद जर करायचं याला दुवा काय? तर म्हटलं आपण एक काम करूया, याच्यामध्ये आपण माई सावरकर ज्या आजपर्यंत जास्ती लोकांसमोर आल्या नाहीत त्यांना आपण आणूया, की जेणेकरून माई सावरकर आणि तात्या सावरकर यांच्या बरोबर असलेले जिव्हाळ्याचे संबंध सुद्धा आपल्याला दाखवता येतील. म्हणजे एक फॅमिली ड्रामा. आजच्या तरुण पिढीला किंवा आजच्या लोकांना काय आवडतं? फॅमिली ड्रामा आवडतो. तर तशा प्रकारचं आपण करूया का? म्हटलं उत्तम करूया. त्यांनी संपूर्ण नाटक लिहिलं. मग मी विचार केला, अरे बापरे, याच्यामध्ये जवळजवळ 35 ते 40 पात्र आलेली आहेत. एवढी मोठी जत्रा घेऊन जायचं म्हणजे कठीण आहे. मग मी एक वेगळी शक्कल लढवली. मी म्हटलं ही आपल्याला लोकांसमोर पात्र तर आणायची आहेत, मग ही कशी आणायची? तर आपण प्रोजेक्टरद्वारे आणायची. पण प्रोजेक्टरवरतून नुसती आणून ती चलचित्र आपल्याला दाखवतात आणि त्यावेळची फुटेजेस आता मला कशी मिळणार? म्हणून मी त्यांचे सगळ्यांचे ते ओरिजिनल फोटोग्राफ्स मिळवले आणि त्यांचे आवाज मी डब करून घेतले. संपूर्ण भारतवर्षांमधून त्यांच्या आवाजाला जुळणारे असे जे आवाज आहेत हे मी मिळवले.
म्हणजे याच्यामध्ये मला सांगायला खूप आनंद होतो की सगळ्यात सुरुवातीला सुदेश भोसलेंनी याच्यासाठी आवाज दिलाय. झारखंडचे प्रतीक जयस्वाल अच्छा. यांनी आवाज दिलेला आहे. उदय सबनीस यांनी आवाज वा. दिलेला आहे. अशा हे आणि असे अनेक झालेच तर आपले प्राध्यापक देशपांडे हास्य जत्रामध्ये अच्छा. जे हा, आहेत काम. त्यांनी आवाज दिलेला आहे. अशा अनेक जणांनी आवाज याच्यामध्ये दिलेले आहेत. तर त्यांचे आवाज मी डब केले, त्यांचे फोटोग्राफ्स घेतले आणि ते मी प्रोजेक्टरद्वारे माझ्या सेटवरती टाकतो. तिथे एक स्क्रीनची मी एक व्यवस्था केलेली आहे. ते सावरकरांशी गप्पा मारतायत. अच्छा. आणि या नाटकाच्या आणि म्हणून मी काय केलं की मी कोणत्याही प्रकारचे अंदमानातले सावरकर दाखवले नाहीत. आधीचे जे सावरकर हा. तेही दाखवले नाहीत. या नाटकाची सुरुवात मी जी काही केलेली आहे ती 19 फेब्रुवारी 1949 रोजी जो गांधी अभियोग चालवला गेला, ज्याच्यामध्ये सावरकरांना गांधी हत्येमध्ये गोवण्यात आलं होतं हा, हा, हा. आणि त्याची सुनावणी ही लाल किल्ल्यात दिल्लीला झाली होती. आणि त्यावेळेस आत्माचरण न्यायमूर्ती आत्माचरण यांनी अखेरीस विचारलं की आरोपी क्रमांक 8 विनायक दामोदर सावरकर यांना आपल्या बचावासंदर्भात काही सांगायचं. तेव्हा त्यांनी त्या बचावाच्या संदर्भात जे भाषण दिलंय तिथून आपल्या नाटकाची सुरुवात होते. अच्छा. म्हणजे तेव्हा सावरकर स्थानबद्धतेत रत्नागिरीत होते? नाही. अच्छा. तेव्हा स्थानबद्धतेत नव्हते. बरं. स्थानबद्धतेतून 1937 ला ते निघाले. हा, हा. त्यांची पूर्ण मुक्तता झाली 1937 ला 37. आणि हे 1949 रोजी गांधी वा. वधानंतरची. त्यानंतर सावरकर सदनात होते. सदनात आले आणि त्याबरोबर माईंच्या बरोबर त्यांची जेव्हा भेट झाली सावरकर सदनात, तेव्हा माईंना म्हणाल होतं, माई तुला मी म्हणालो होतो मी दिल्लीला जातोय पण मी परत येईन आलो की नाही, हा. हे तेव्हा त्यांचं वाक्य होतं. तेव्हा त्यानंतर सावरकर आले. मग माई सावरकर आणि तात्या सावरकर यांच्या एक एक गप्पा गोष्टी रंगत गेल्या आणि तेव्हा सावरकर म्हणतात, चल माई आता आपण जरा थोडं भूतकाळात डोकावून पाहू. वा. आणि त्यानंतर या भूतकाळात डोकावून पाहू या वाक्यानंतर एक एक गोष्टी माई त्यांना विचारत जातात आणि एक एक पदर उलगडत जातात आणि सगळ्या या व्यक्तिरेखा या नाटकामध्ये येत जातात. अशा प्रकारचं या नाटकाची ही सुरुवात आहे. वा. आता या नाटकाचं जे मेकिंग आहे तर ते योगिता मॅडमचं बोलणं झाल्यानंतर ते मेकिंग कसं झालं अच्छा. ते मी तुम्हाला सांगतो. नक्कीच. कारण फारच उत्सुकता वाढलेली आहे, उत्कंठावर्धक आहे हे नाटक. कारण खरंच जे सावरकर प्रेमी आहेत किंवा आता होऊ घातलेले सुद्धा सावरकर प्रेमी आहेत त्यांना फार असं वाटेल की अरे कसं आत्ताच जाऊन ते नाटक पाहावं आणि लवकरच याचा प्रयोग आमच्यासाठी असेल अशी आशा व्यक्त करतो. आणि खरंच म्हणजे इतकं म्हणजे तुमचं ऐकून एवढं ती उत्सुकता निर्माण झालेली आहे तर प्रत्यक्ष नाटक बघण्यात किती आनंद मिळेल. तर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि अर्थातच सरांकडनं आणि योगिता मॅडमकडनं जाणून घेऊया माई आणि सावरकर यांचं जे नाटक तुम्ही आरंभलं आहे ते कसं आहे त्याविषयी. तुम्ही एकत्र आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. कृतज्ञ मी कृतार्थ मी या नाटकातील यतीन ठाकूर सर आणि योगिता बेडेकर मॅडम आपल्या सोबत जोडलेले आहेत. बरेचदा असं म्हटलं जातं स्त्रिया नेहमी दुर्लक्षिल्या जातात आणि इतिहास त्याला साक्ष आहे. आणि विशेष म्हणजे सावरकरांच्या सगळ्या तिन्ही भगिनी ज्या होत्या त्या दुर्लक्षिल्या गेल्या. त्या दृष्टीने मला थोडं महिलांचं म्हणजे ह्या माईंचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, माई सावरकरांचा रोल, माई आणि तात्या कसा संवाद साधतात ते मांडलेलं आहे. तर ते कसं म्हणजे काय नेमके संवाद आहेत किंवा माईंचं तुम्ही कसे शोध लावलात आणि माईंच्या भूमिकेसाठी योगिताचा कसा शोध लावलात हे सगळं थोडंसं सांगावं. पहिली एक गोष्ट सांगू, आमच्या इतिहासांनी स्त्रियांना कधीही दुर्लक्षिलेलं नाही. खूप मानाचं अभिमानाचं स्थान दिलेलं आहे आणि सावरकर या गोष्टीला अगदी ठामपणे उचलून धरत असत.
ठीक आहे, ती गोष्ट वेगळी. पण आता माईंकडे आपण जरा वळूया. हा. या नाटकामध्ये तसं म्हणायला गेलं तर 2च पात्र, हम्म. स्टेजवरती 2च पात्र, माई सावरकर आणि तात्या सावरकर. हा. तात्या सावरकर तर मी करतो. बरोबर. माझ्या पत्नी म्हणजे नेत्रा ठाकूर या नाटकाच्या निर्माते आहेत. अच्छा. त्यामुळे मी नाटक सावरकर करणार, त्यात मी करणार हे ओघाने आलंच. हा. आता माई सावरकर शोधायची हम्म. तर त्याच्या माझ्या 2 मुख्य अटी होत्या. सर्वात सुरुवातीला ती उत्तम अभिनेत्री असायला हवी. याचा कारण नाटक फक्त दोघांचं. बरोबर. हो. आणि मगाशी तुम्हाला जे सांगितलं ना की इतर जी सगळी पात्र ही सगळी आपण प्रोजेक्टरने दाखवतो, त्यामुळे स्टेजवरती 2 पात्र जी असतात ती तशीच तुल्यबळ असायला हवीत. हो. तर मग माई तर त्या 2 अटी म्हणजे सगळ्यात सुरुवातीला ती उत्तम अभिनेत्री असायला हवी आणि या नाटकामध्ये माईंना काही गाणी आहेत. अच्छा. गाणी म्हणजे नाट्यसंगीतातली गाणी नाही. नाही, त्याच्यामध्ये ओव्या आहेत. हो ना. हा. काही एकमेकांच्या बरोबर बोलताना काही सुगम संगीतातल्या 2-2 ओळी आहेत, पण ते सुरात येणं आवश्यक आहे. बेसुरं झालं तर लोक कशाला बघतील, नाही का? बरं. तर मग ती थोडीशी एक दिग्दर्शकीय स्वातंत्र्य घेऊन मला ती उणीव तिथून भरून काढायची होती की ती उत्तम अभिनेत्री आणि ती चांगली गाणारी असावी. मग असं करता करता बघता बघता माझ्या डोळ्यासमोर पटकन आल्या सगळ्यात सुरुवातीला दीप्ती भागवत. उत्तम निरूपणकार, उत्तम जाण, मराठीची जाण, अभ्यास आणि उत्तम गायिका. यांना मी जेव्हा विचारलं तेव्हा पहिल्याच दूरध्वनीच्या संभाषणावरतून सांगितलं माई सावरकर आणि मला करायचंय, मी नक्की करून. इतर काहीच त्यांनी मला विचारलं नाही. त्यांच्या मनाचा मोठेपणा, त्यांच्या मनाचा म्हणण्यापेक्षा सावरकरांचं जे मोठेपण आहे की अशी भूमिका जर आपल्याला साकार करायला मिळतंय तर इतर काय बघायचं. तर पहिले सातत्याने 25 प्रयोग माई सावरकर दीप्तींनी केले. त्यानंतर माझी चांगली मैत्रीण आहे. हो का? बरं बरं बरं. म्हणजे हा त्या बालमैत्रिणीवरतून मी त्या विषयाकडे नंतर वळतो. तर पण कसं झालं की तिचे दूरदर्शनचे इतर काही निरूपणाचे काही अनेक कार्यक्रम यायला लागले आणि आमच्या नाटकाच्या तारखा आणि त्या जराशा क्लॅश व्हायला लागल्या. म्हणून मग तिने सांगितलं दादा आपण एक काम करूया, मी तुम्हाला अजून एक दुसरी चांगली अभिनेत्री देते. तिने आपणहून सांगली, तिच्या मनाचा मोठा आहे, कारण असा एवढा मोठा रोल आपणहून दुसऱ्याला देणं ही सोपी गोष्ट नाहीये. तर तिने आपणहून मला दुसरं नाव सुचवलं, ते म्हणजे सायली सांभारेचं. पुण्याच्या सायली सांभारे. त्यांनी या नाटकाचे जवळजवळ नाही म्हटले तरी 20 ते 22 प्रयोग केले. म्हणजे पण त्यावेळेस कसं करायचं, कधी दीप्ती भागवत करायच्या, कधी सायली सांभारे करायच्या. ज्यांना त्यांचे वेळ जसे होत असतील ऍडजस्ट होते तसे ते करायचे. पण एक वेळ अशी आली, म्हणजे बरोबर मागच्या वर्षीचीच गोष्ट, 2025 आमचा गोव्याचा दौरा ठरला. गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आम्हाला गोव्याला पाचारण केलं आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांनी आमचे प्रयोग केले. कृतज्ञ मी कृतार्थ मीचे साखळी आणि वास्को इथे आमचा दौरा ठरला. आणि दौऱ्याला 15 दिवस होते आणि मला सायली सांभारेला मी जेव्हा सांगितलं की आपल्याला रिहर्सल करायची, आधी दीप्तींना विचारलं पण त्या बाहेर गावी होत्या. सायलींना विचारलं तर त्या म्हणाल्या की त्यांच्या 2 सिरियल चालू आहेत आणि शी इज हायली कमिटेड, त्यामुळे आता तिला वेळ नाही देता येणार. बापरे, मग आता काय करायचं? 15 दिवसानंतर तर दौरा आहे, मी तिथे मुख्यमंत्र्यांनी बोलवलेले, एवढा मानाचा दौरा. मग दीप्तींना मी विचारलं की दीप्ती आता काय करायचं? म्हटलं दादा काळजी करू नका, मी तुम्हाला दुसरी मुलगी देते. म्हटलं तुला अटी माहिती आहेत ना, ती उत्तम अभिनेत्री, तिने सांगितली ती उत्तम गायिका, सगळं आहे. तर तिची जी बालमैत्रीण, जे मगाशी योगिताने सांगितलं, तर त्या बालमैत्रिणीचं मोठेपणी तिने नाव सुचवलं योगिता बेडेकरचं. तर ते योगिता बेडेकरनी मागच्याच वर्षी मागच्या जयंतीला गोव्याला पहिले प्रयोग जे केले ते यांनी आणि अव्याहतपणे
आणि ईश्वराच्या कृपेने कदाचित पुढेही जसे प्रयोग होतील सुरू आहे. त्यापर्यंत योगिता करेल वा. अशी एक आशा बाळगतो. तात्या मात्र एकच राहिले. नाही हा नाही तात्यांचा आशीर्वाद आहे. नाही, हा तात्यांचा आशीर्वाद आहे म्हणून मला. नाहीतर बघा ना की एकच अभिनेत्री आणि तिच्यामध्ये एवढे चांगले गुण असणं, अशी मिळणं, आणि त्याच्या सुद्धा म्हणजे कसे बघा, व्यावसायिक हे नाटक जरी व्यावसायिक असलं पण व्यावसायिक नाटकासारखे महिन्याला 10-10, 15-15, 20-20 प्रयोग नाही झाले तर महिन्यात 5-7 प्रयोग होतात, नाहीतर कधी कधी महिनाभर प्रयोग सुद्धा नाही होत. कारण कसं आहे, आज आमचा समाज असा आहे ना, थोडंसं धाडसाचं आहे, पण तात्या सावरकरांचं नाटक आजचा प्रेक्षक तिकीट काढून बघायला येत नाही. हे दुर्दैव आहे. पण तरी सुद्धा मी हे माझे नाटक जसं जमेल, जसे आमच्या निर्मात्यांना परवडेल तसा त्या करत असतात, आम्ही ते साकारत असतो. आणि माझे सगळे कास्ट अँड क्रू म्हणजे ज्याला सेट, लाईट, म्युझिक, माझे सगळे तंत्रज्ञ आणि माझे सहकलाकार प्रत्येक वेळेस आपली सगळ्या कमिटमेंट्स बाजूला ठेवून आपल्या या प्रयोगासाठी हजर राहतात. तर आता पुन्हा एकदा आपण योगिताकडे बोलूया. तर त्यासाठी मला योगिताचा फोन आला की मला दीप्तीने सांगितलेलं की अशी भूमिका आहे, ती मला करायची आहे. म्हटलं मला जमेल का? म्हटलं तुला करायची आहे ना, तुझी मानसिकता जर आधी पहिली तयार ठेव. व्यावसायिक नाटकासारखे याचे प्रयोग नाहीत. उत्तम भूमिका आहे, जबाबदारीची भूमिका आहे. त्या जबाबदारीने तू जर पेलणार असशील, करणार असशील, आणि मुख्य म्हणजे तुझी मानसिकता तयार असेल तर तू नक्की करशील. करून घेण्याचं काम माझं, कारण दिग्दर्शकाचं ते काम आहे. तर त्यानंतर माझी आणि तिची भेट झाली, आमच्या रिगरस रिहर्सल झाल्या, आणि त्यानंतर तिला सांगितलं आता या भूमिकेत मी तिला एक काही ठोकताळे दिले. माईची भूमिका ही अशी 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 आहे. आता यानंतरचा अभ्यास माईंच्या संदर्भातला तू कर, कारण सगळंच मी फिडिंग केलं तर मग तू नुसती एक वाक्य दिली आणि बोलतात त्याच्यात काय, तुझे जीव त्याच्यात ओतला गेला पाहिजे. तेव्हा तू त्या माईच्या भूमिकेचा अभ्यास कर. तुला मी 4 दिवस देतो. मी तिला 4 दिवस दिले. माईचा तिने अभ्यास केला. तो काय अभ्यास केला ते आता ती तुम्हाला सांगतील. तुम्हाला माई कशा उलगडल्या किंवा तुम्ही त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास कसा केला? सुरुवातीला म्हणजे दादाने सांगितलं तसं मला जमेल का इथपासून माझी शंका होती, पण त्यांनी मला पूर्ण सढळ हाताने सांगितलं की नाही, तू तुझ्या पद्धतीने कर. याच्यात एक मला सांगायचं असं आहे की हे नाटक जेव्हा दीप्ती करत होती ना, त्यावेळेला मी एकदा नाटक बघायला गेले होते. अच्छा. त्यावेळेला माई सावरकर म्हणून मी बघत होते, पण तिचा जेव्हा तर मी अभिनय बघितला, काही त्याच्यात सीन असे आहेत की असे बघत राहावेसे वाटतात. तर मी तेव्हा बघितलं, तर मी मॅनिफेस्ट केलेलं एक आतून की मी हे करू शकते, म्हणजे हे मी केलं तर कसं होईल असं एक मला मनात होतं, आणि समहाऊ हे माझ्याकडे आलं. आता अभिनय तर आहेच, पण माई सावरकर कशा असतील या संदर्भात थोडं रिसर्च करताना थोडंसं मला जाणवलं की खूप साहित्य अवेलेबल नाहीये की जे सावरकरांवरती सहज उपलब्ध होतं. जन्मस्थळ, गाव वगैरे या गोष्टी अवेलेबल आहेत, पण बाकी माई सावरकर कशा आहेत किंवा काय हे खूप अवेलेबल नाहीये. पण जेव्हा ही स्क्रिप्ट माझ्या हातात आली ना, त्यावेळी ती स्क्रिप्ट वाचतानाच मला असं वाटलं की खरं बाकी काही शोधायची गरजच नाहीये, कारण त्या स्क्रिप्टमध्येच माई सावरकर आपोआप उलगडत जात आहेत. तर त्या पद्धतीने जसं, आणि हा रोजचा एक नवीन प्रयोग जो असतो आमचा, तो नवीन नवीन मी शिकतच असते की आज मी हा असा डायलॉग घेतला, हे मी वाक्य असं बोलायला हवं होतं, माई असत्या तर कसं बोलल्या असत्या, अशा पद्धतीनेच तिथे मी शिकत गेले. दुसरी गोष्ट अशी आहे की माई सावरकर स्वतः किती स्ट्रॉंग असू शकतात आहेत, म्हणजे कारण सावरकरांसारखं व्यक्तिमत्व त्यांच्या पाठीशी उभं राहणं म्हणजे ती स्वतः बाई किती स्ट्रॉंग असली पाहिजे, हा एक विचार स्वतः मी केला की बाबा काय आपण आउटपुट दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या नाटकाला येणारा जो प्रेक्षक आहे तो साधारण सगळे जरी असले तरी सावरकरांना ज्यांनी बघितलंय ते साधारण 60-70च्या वरची लोक, ती काही जणांनी बघितलं असणार माई सावरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना. तर ते जेव्हा बघतात तेव्हा त्यांच्या डोक्यात जी सावरकरांची प्रतिमा आहे किंवा माई सावरकर कशा असतील हे जे त्यांच्या डोक्यात इमेज असेल त्याला तडा जाता कामा नये. म्हणजे तिथे माझा स्टेजवरचा वावर किंवा माझे हावभाव
किंवा मी काही जे डायलॉग्स बोलते, वाक्य बोलते, ते माई सावरकर कशा बोलतील त्या पद्धतीनेच मला घेतलं गेलं पाहिजे. वा. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या डोक्यामध्ये आणि त्या पद्धतीने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जाते. काही सादर केलं तर नक्की आवडेल. म्हणजे सरांनाही मी नंतर सांगणार आहे त्यांचं काही स्वगत वगैरे काही असेल नाही, तर स्वगत आमच्या- वगैरे हा. ठीक आहे. पण मगाशी तुम्हाला म्हटलं की माईंच्या म्हणजे या अभिनेत्रीच्या अंगी जे 2 गुण असायला हवेत, एक अभिनय आणि गाणं. उत्तम आणि गायन. आता अभिनय तर आता आपण इथे दाखवू शकत हा. नाही, तर माझ्या मते माईंच्या तोंडी या नाटकामध्ये जी 2 गाणी आहेत तर ती एक माईंनी ज्या ओव्या म्हटल्यात तर त्याच्यावरती थोडासा प्रकाश टाक आणि त्या ओव्या जरा आपल्या सादर प्रेक्षकांसमोर करूया. सादर कर. बाबाराव सावरकरांना जेव्हा अटक झाली होती त्यावेळेला विमनस्क झालेल्या येसूबहिणींना सावरकरांनी पत्र पाठवलं होतं. त्याच्यात त्यांनी काही ओव्या लिहून पाठवल्या होत्या. तर त्या ओव्या मी तुम्हाला गाऊन दाखवते. वा. जयासी तुवा प्रतिपाळिले मातेचे स्मरण होऊन दिले श्रीमती वहिनी वत्सले बंधू तुझा तो तु जननी धन्य धन्य तो अपुला वंश सुनिश्चय ईश्वरी अंश की राम सेवा पुण्यलेश अपुल्या भागी लाभला अनेक फुले फुलती फुलोनिया सुकुनी जाती कोण जयाची महती गणती ठेविली असे परिजे गजेंद्र शुंडेने उपटिले श्रीहरी साठी मेले कमल पुष्पते अमर ठेले मोक्षदाते पावन अमर होयती वंशलता निर्वंशतीचा देशा करिता दिगंती पसरे सुगंधिता लोकहित परिमलाची महत् कार्याचे कंकण धरिले आता महत्तमत्व पाहिजे बाणिले ऐसे वर्तन पाहिजे केले की जे पसंत पडले संतांना की जे पसंत पडले संतांना. खूपच छान. परत तुम्हा दोघांनाही म्हणजे माई आणि तात्या जाणून घ्यायचे आहेत आपल्या कृतज्ञ मी आणि कृतार्थ मी या नाटकाच्या माध्यमातून. पण परत एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही एकत्र आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.
मी आपली शाळेली आणि प्रभाकर बालवयातच केले. वाईट झालं. अयग तूच म्हणतेस ना, ईश्वर इच्छा बली असली, परंतु आपल्या Acharya 90 FM 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती विशेष कार्यक्रम करत आहोत. कृतज्ञ मी कृतार्थ मी हे नाटक सादर करणारे ज्येष्ठ अभिनेते यतीन ठाकूर सर आणि योगिता बेडेकर आज आपल्या सोबत आहेत. मला वाटतं हे एवढे प्रयोग झाले आहेत तर बरेचसे हस्ती रथी महारथी तुमच्या या प्रयोगांना नक्कीच आले असतील, कारण सावरकरांविषयी बऱ्याच जणांचा जिव्हाळ्याचा आहे आणि प्रत्येकातनं आपण वेगवेगळ्या नाट्यकृतीतून आपण अधिकाधिक जाणून घ्यायचा आपण त्यांचा प्रयत्न करतो. तर त्यांच्याविषयी थोडं जाणून घ्यायचंय. तुमचे प्रयोग कसे कसे रंगले त्याही थोड्या गोष्टी आम्हाला सांगितलं तर आवडेल. प्रयोग कसे कसे रंगले त्याच्यापेक्षा आधी प्रयोग कसे रंगवले हे आधी तुम्हाला सांगतो. वा वा. याची गंमत अशी आहे, तसं म्हणायला गेलं तर आजपर्यंत या नाटकाचे 62 प्रयोग झाले. हैदराबाद, बँगलोर, त्याच्यानंतर दिल्ली, मग मराठी साहित्य प्रदेशांनी 6 ठिकाणी, मध्य प्रदेशात उदय परांजपे म्हणून त्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी 6 ठिकाणी मध्य प्रदेशात याचे प्रयोग केले. अजूनही इतर ठिकाणी आता कलकत्त्याला बोलणं चालू आहे, दिल्लीला अनेक ठिकाणी बोलणी चालू आहेत, राजस्थानला बोलणी चालू आहेत, हळूहळू होतील सगळीकडे. तर असे आजपर्यंत 62 प्रयोग झालेत. मुंबई, महाराष्ट्र बाहेर, तर गोव्याला मी मगाशी सांगितलंच ते आमचे प्रयोग झालेले. काय आजपर्यंतचा हा जो पल्ला काही फार मोठा पल्ला नाहीये आजच्या व्यावसायिक गणितांना बघता, पण आजपर्यंत आम्ही जी इथे आलो ना त्याच्या मागे अनेक लोकांचे हात आहेत. माझ्या नाटकामध्ये जशा या अभिनेत्री आहेत तसं ज्याला कास्ट अँड क्रू ज्याला म्हणतात तसं आमचा छोटेखानी आमचा एक संसार आहे. या संसारामध्ये सगळ्यात आमचं महत्वाचं घर बांधायचं काम म्हणजे ज्याला सेटिंगचं काम, नेपथ्य. या नेपथ्याचा आराखडा संपूर्ण माझा आहे, पण या नेपथ्य मी एक वेगळ्या प्रकारचं केलं. हे संपूर्ण फोल्डिंगचं सेट आहे आमचा. म्हणजे 4 फूट बाय 1 फूट बाय 1 फूटच्या 2 बॅगा, 2 फूट बाय 1 फूटच्या 2 बॅगा आणि 2 हँडबॅग्स. एवढ्या सगळ्यामध्ये आमची सेट आणि प्रॉपर्टी आमची सगळी राहते की जो सगळा अख्खा सेट उघडून 30 फूट रुंद आणि 8 फूट उंच एवढा होतो. याचं डिझाईन जरी माझं असलं तरी या मागचे स्वतःचे ज्यांनी कसलेले जे हात आहेत ते आहेत रवींद्र जंगम यांनी आपल्या हाताने हा संपूर्ण सेट बनवलेला आहे. नुसता सेटच नाही तर याच्यामधली टेबल, खुर्ची, कपाट हे सुद्धा त्यांनी फोल्डिंगचं त्यांच्या हाताने बनवलेलं आहे रवींद्र जंगम यांनी. त्याचबरोबर नाटक म्हटल्यावरती महत्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश योजना. तर आज जवळजवळ 45 ते 50 वर्ष या रंगभूमीवरती जे प्रकाश योजना करणारे लक्ष्मण केळकर हे प्रकाश योजनाकार आहेत. त्याचबरोबर मग अशी मी जो म्हटलं की प्रोजेक्टरचा मी इथे वापर केलेला आहे. जवळजवळ 80 ते 90 म्युझिक क्यूज आहेत ते त्या बरोबर वेळेस सोडणं, ज्याला ध्वनी संकेत म्हणतात, दृकश्राव्य संकेत. हे फार जोखमीचं काम आहे, कारण मी शब्द बोलताच ती व्यक्ती तिथे म्हणजे आचार्य आत्रेंचा विषय निघता लगेच आचार्य तरी दिसले पाहिजे. लता मंगेशकर दिदींचं नाव घेताच लता मंगेशकर आणि त्यांचे आणि आमचे कॉन्व्हर्सेशन इतक्या मायन्युटली जे करण्याचं जे काम आहे ते उपेंद्र तारकुंडे यांनी ध्वनी संकेत केलेला आहे. त्याचबरोबर माई सावरकर आणि तात्या सावरकर यांना आम्ही जर असे उभे राहिलो तर बाहेर काढतील. तर आम्हाला या रंगभूषेमध्ये सावरकर, माई आणि तात्यांना उभं करायचं. दीपक लाडेकर खूप ज्येष्ठ रंगभूषाकार आहेत, तर त्यांनी कसबीनी आम्हाला तात्या आणि माईंसाठी तयार केलं. त्याचबरोबर सगळ्यात सुरुवातीला या नाटकाच्या संदर्भात मी तुम्हाला म्हटलं की अनेक फोटोग्राफ्स जे ओरिजिनल फोटोग्राफ्स आहेत, अनेक ओरिजिनल फुटेजेस आहेत,
या सगळ्याचं संकलन करणं, त्याचं एडिटिंग करणं, त्याचं पिक्चरायझेशन करणं, या सगळ्याचं फार महत्वाचं जे काम आहे ते मनोज भाबळ म्हणजे याचं संकलन, त्याचं दृकश्राव्य मिश्रण हे सगळं करणं हे त्यांनी केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे टेक्निकल मध्ये ते म्हणजे पार्श्वसंगीत. आजचे आघाडीचे जे गायक आणि संगीतकार आहेत अनुराग गोडबोले, तर त्यांनी याला संगीत केलंय. या नाटकामध्ये मी मुद्दाम 2 गाणी अनंत शंकर ओगलेंकडून लिहून घेतली आहेत. नाटकाची सुरुवात गाण्यांनी होते आणि नाटकाचा शेवट हाही गाण्यांनीच होतो. स्वातंत्र्य लक्ष्मीचा पुत्र विनायक हे गाणं जे आहे म्हणजे लोकांना सावरकरांबद्दल काय वाटतंय, त्यांची जी लाईफ स्टोरी आहे ही संपूर्ण 6 मिनिटाच्या गाण्यातून आम्ही ती दाखवलेली आहे. तर ते गाण्याचं संगीत आणि तर गायक अनुराग गोडबोले. त्याचबरोबर सावरकरांना स्वतःबद्दल काय वाटतं म्हणून एक शेवटचं गाणं आहे, कसा होतो मी आज कसा झालो, कालचक्राच्या सावलीत गेलो. तर हे गाणं सुद्धा अनुराग गोडबोलेंनी संगीतबद्ध केलेलं आहे, ते गायलेलं आहे. आणि संपूर्ण नाटकाचं जे संगीत जे आहे पार्श्व ते सुद्धा त्यांनीच केलेलं आहे. त्याचबरोबर आता हे नाटक जर समजा करायचं तर गंगाजळी तर पाहिजे. आमच्या निर्मात्या यांनी आम्हाला सांगितलं तर आपली गंगाजळी एवढी आहे, ही सगळी गंगाजळी माझ्या 3 महिन्याच्या तालमीमध्ये संपली. अच्छा. आणि आम्ही आता नाटक लावलं, पण नाटक लावायचं तर भाडं भरायला तरी पैसे पाहिजेत ना हो. आता काय करायचं, आम्ही तारीख तर घेतली होती आणि ही तारीख घेतली होती ही 31 ऑक्टोबरच्या आधीची, म्हणजे पहिली कोरोनाची वेव्ह संपली होती तेव्हाची. पण नंतर लगेच दुसरी वेव्ह आली आणि ती पुन्हा सगळी नाट्यगृह बंद पडली. आमची तारीख मात्र तिथे होती. मला तो ब्रीदिंग टाइम मिळाला. मग आता काय करायचं, तारीख तर घेतलेली आहे. मी तिकडच्या संचालकांना म्हणजे मॅनेजरना सांगितलं की बाबा आम्हाला ते करायचं, पण प्रेक्षक नाही म्हटलं मी करीन, पण काय करणार, मला संपूर्ण दिवस, एक दिवस मी मला भाड्याने द्या. तो दिवस तर मी घेतला आणि संपूर्ण माझं नाटक शूट केलं. कारण नंतर मला जर प्रमोशन करायचं तर ट्रेलर पाहिजे, टीझर्स पाहिजे, सगळं. मग आम्ही त्याचा तसा वापर केला, ज्याला 0 शो म्हणतात, 0 आवर शो म्हणतात, तसा मी तिथे केला. आणि त्याच दिवशी कर्मधर्म संयोगाने पितांबरीचे संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांची आणि माझी भेट झाली. म्हणतात ना की तुम्ही कार्य करत राहा, तुम्हाला मार्ग आपोआप सापडत राहील. कशी माझी त्यांची भेट झाली आता मलाही ते आठवत नाही. माझी भेट झाली नाही, माझी त्यांची आणि फोनवरतून माझं बोलणं झालं, संभाषण झालं. तेव्हा मला पटकन वाटलं की कदाचित आपण यांच्याशी जर समजा बोललो तर याच्यातून मार्ग निघू शकेल. मी त्यांना म्हटलं की सर मला तुमच्याशी काही बोलायचंय. म्हटलं काय, कशाबद्दल? म्हटलं सावरकरांचं नाटक. तर ते तर हाडाचे सावरकर भक्त. अरे सावरकरांचं नाटक, ठीक आहे भेटूया ना आपण. म्हटलं कधी? म्हटलं आज संध्याकाळी या. पितांबरीच्या कार्यालयात मी संध्याकाळी गेलो. म्हटलं हसून म्हणालो की तुम्हाला सर कळलंच असेल मी कशाबद्दल आलो. हरकत नाही म्हणाले, बोल काय म्हणायचंय. तर म्हटलं मी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती राजकीय जीवनाचा अराजकीय जीवन प्रवास त्यांना ते खूप आवडलं. बरं काय म्हणजे तुम्ही काय करणार आहात? तर मी त्यांना सगळ्यात सुरुवातीला सांगितलं मी आता एक काम करतो, मी काय करणार आहे तुम्हाला सांगितलं. मला नाटक करायचंय, पण माझ्याकडे खरं तर गंगाजळी नाहीये. हे तर आता उघड मी तुमच्याकडे आलो याच्यावरतून. माझी तुमच्याकडून काही अपेक्षा आहे म्हणून मी तुमच्याकडे आलो. तर मी तुम्हाला काही माझ्या या नाटकाच्या संदर्भातली तुम्हाला संपूर्ण बॅकग्राऊंड सांगतो. नाटकाची स्टोरी त्यांना सांगितली आणि त्यांना सांगितलं मी तुम्हाला फक्त एक गाणं ऐकवतो. जवळजवळ 40 ते 45 मिनिटं मी एकांकिका करत होतो, एकपात्री. मी त्यांना या नाटकासंदर्भात सांगत होतो आणि त्यांना मी लॅपटॉप घेऊनच गेलो, कारण रिहर्सल घेऊनच मी तिथे झाल्यावरच मी तिथे गेलो. त्यांना मी पहिलं गाणं ऐकलं. पहिलं 6 मिनिटाचं गाणं आहे. 50 मिनिटं सर काहीही बोलले नाहीत. त्याने म्हणाल दाखव गाणं, एवढंच. मी त्यांना ते एडिट केलेलं आणि संपूर्ण गाणं दाखवलं. ते फक्त उठले आणि मला म्हणाले किती खर्च झाला? म्हटलं सर एवढा दिले. आमची मीटिंग संपली. काय आहे, चालणाऱ्याला खेळणाऱ्याला अनेक जण कडेवरती घेतात.
पण रांगणाऱ्याला किंवा खर्चटलेल्याला कोणी उचलून घेत नाही. ते आज सरांनी काम केलं, रवींद्र प्रभुदेसाईंनी केलं आणि म्हणून मी आजवर इथपर्यंत येऊ शकलो. जर तेव्हा त्यांनी मला मदत केली नसती तर मला माहित नाही मी कितपत पुढे गेलो असतो. तेव्हा मी त्यांना एक शब्द दिला की जोपर्यंत यतीन ठाकूर आणि कृतज्ञ मी कृतार्थ मी हे आहे तोपर्यंत पितांबरी हे प्रायोजक हे कायम असेल. यापुढे मला तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा असणार नाही. तेव्हा मी त्यांच्या बरोबर असलेली माझी बांधिलकी आजपर्यंत मी पाळत आलो आहे आणि यापुढेही पाळत राहीन. तुम्ही सगळं बोलताना मला अगदी म्हणजे मी परत रत्नागिरीत गेले किंवा जेव्हा सावरकरांना पतित पावन मंदिर बांधण्यासाठी भागोजी शेटकीर यांनी ती जमीन उपलब्ध करून दिली. म्हणजे कसं असतं, म्हणजे ते ऋणानुबंध मला आता तुमच्या प्रभुदेसाई आणि तुमच्या मधले ऋणानुबंधांची आठवण झाली. कोणी ना कोणी कोणा ना कोणाच्या रूपाने देव जो येत असतो ना तो देव मला त्यांच्यामध्ये दिसला आणि त्यातल्या त्या देवत्वानी मला हात दिला. कारण काय आहे, सावरकर हे इतके सोपे नाहीत हे मला पदोपादी जाणवतं. आता सुद्धा करणाऱ्याला सुद्धा कोणी थांबवू शकत नाही. तुमच्या मनाची धडाडी आणि तुमचे सातत्य मात्र तुम्हाला पाहिजे. नक्की यश तुम्हाला भेट देतं. आता प्रयोगाला कोण कोण आले ह्याची उत्सुकता आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं हैदराबाद, बँगलोर, गोवा, मध्य प्रदेश इथे माझे प्रयोग झालेले आहेत. मध्य प्रदेशचे खासदार शेजवळकर, विवेक शेजवळकर ग्वाल्हेरला माझ्या प्रयोगाला तर आलेच होते. त्याचबरोबर राम नाईक माझ्या केवळ एका फोनवरतून माझी आणि त्यांची ओळख सुद्धा नाही, फक्त मी सांगितलं की सर मी असं असं नाटक करतोय, माझा पार्ल्याला प्रयोग आहे तर आपण याल का. म्हटलं सावरकरांचं नाटक आणि मी येणार नाही असं कसं. ते माझ्या केवळ चौथा माझा प्रयोग होतो. त्या चौथ्या प्रयोगाला राम नाईक सर आले होते आणि माझे गुरु माधव खाडीलकर, आशा खाडीलकर या सुद्धा त्या प्रयोगाला आल्या होत्या. आणि त्यानंतर मी आता एवढे मोठे हस्ती येणार म्हणून मी परागाळवणी तिकडचे जे आमदार आहेत त्यांच्याकडे गेलो होतो. ते म्हणाले अरे हे येणार म्हणून नाही पण सावरकरांचं नाटक आहे ना म्हणून मी ते नाटक करण. म्हणून त्यांनी तो माझा प्रयोग करवला जिथे या सगळ्या विभूती आल्या होत्या. परागाळवणी आले होते, जयंत सावरकर ज्येष्ठ अभिनेत्री जयंत सावरकर आले होते. त्याचबरोबर रवींद्र चव्हाण सरांनी माझा प्रयोग, मी डोंबिवलीकर राजा या माध्यमातून त्यांनी माझा प्रयोग केला. त्यानंतर इतिहासाचे अभ्यासक सच्चिदानंद शेवडे, दुर्गेश परुळेकर हे येऊन गेले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर अणुशास्त्रज्ञ, त्याचबरोबर पद्मविभूषण आर चिदंबरम हे माझ्या प्रयोगाला येऊन गेले. खूप मोठमोठ्या लोकांनी मला आशीर्वाद दिलेले आहेत. या नाटकाची बद्दल खूप चांगलं बोललेले आहेत, लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे आणि हा जगन्नाथाचा रथ असाच पुढे चालत राहिलेला आहे. नक्कीच. आणि लवकरच आपण 100व्या प्रयोगाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. जाता जाता मुलाखतीमध्ये आता सावरकरांकडनं घेण्यासारखे बरेच म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे तर त्यांच्याकडून घेण्यासारखं बरंच आहे. तर आमच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करावं की या माध्यमातून तुम्हाला खरं सांगू का, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावा इतका मी मोठा नाहीये. सावरकर मी साकार जेव्हा करत असतो ना तेव्हा ते सावरकर मोठे असतात. त्यांची जी ऊर्जा आहे ती माझ्यामध्ये येत असते म्हणून मला मोठं म्हटलं जातं. मी असा मोठा नाही. पण आता विद्यार्थ्यांना तसं मी काय मार्गदर्शन करणार. पण सावरकरांनी मात्र नक्की केलेलं आहे. 1937ला सावरकरांची रत्नागिरीमधून स्थानमुक्तता झाली, स्थानबद्धते होते तेव्हा त्यांची पूर्ण मुक्तता झाली. त्यानंतर 1938ला 23वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुंबईला झालं होतं ज्याचे स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यक्ष होते. बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी जे भाषण केलेलं आहे ते भाषण असं, हिंदू बंधू जन हो,
सरस्वतीचा एक उपासक या नात्याने मी तुम्हाला सांगेन की आजच्या तरुण पिढीने लेखणी मोडावी आणि बंदूक उचलावी. तिने केवळ साहित्यिक बनू नये तर आधी बनावे सैनिक. पुढील 10 वर्षात एकही सुनीत रचणारा तरुण न निपजला तरी चालेल. प्रत्येक साहित्य संमेलन न झाली तरीही चालतील, परंतु 10 सहस्त्र सैनिकांचा वीर चमू आपल्या खांद्यावर नव्यातील नव्या रायफली टाकून राष्ट्राच्या मार्गातून शिबिरामधून टाप टाप करत संचलन करीत जाताना दिसला पाहिजे. ग्रंथालयान इतकी नसली, बौद्धिक महाविद्यालयान इतकी नसली तरी नगरांमधून सैनिक विद्यालये ही गजबजलेली दिसली पाहिजे. अधून मधून एखादे सुनीत रचले तरीही चालेल. नेपोलियन देखील रणांगणावर करमणूक म्हणून शीळ वाजवी. दिल्लीच्या बादशाची दाढी जाळून आल्यावर पहिला बाजीराव देखील मस्तानीच्या अंतःपुरात एखादे पान खाताना आढळी. पण म्हणून आयुष्यभर केवळ झाडाची पानेच चघळत राहणाऱ्या आणि तमाशातील तबलेच झडत राहणाऱ्या दुसऱ्या बाजीरावाचे ब्रह्मावर्तच आमच्या राष्ट्राने व्हावे हे मला मान्य नाही. म्हणून म्हणतो, लेखण्या मोडा आणि बंदुका हाती धरा. कमाल खरंच. हे सावरकरांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेलं भाषण की लेखण्या मोडाणी, म्हणजे त्याच्यामध्ये राष्ट्राची जी ताकद आहे ही कशामध्ये आहे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांनी सैनिकीकरणाचा पुकारा केला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस त्यांनी जेव्हा सांगितलं होतं की ब्रिटिशांना आता सैन्य भरतीशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही, तेव्हा हिंदूंनी भरती व्हा सैन्यामध्ये. आजच्या सैन्याची जी गरज आहे, तिकडची जी अम्युनेशन्स आहेत, तिकडची शस्त्रास्त्र आहेत, त्याचा तुम्ही अभ्यास करा, ते तुम्ही शिकून घ्या. आणि त्यानंतर शिकून गेल्यानंतर त्या नळीचं, बंदुकीच्या नळीचं टोक कोणावरती फिरवायचंय हे तुम्ही ठरवा. म्हणून सैन्यात भरती व्हा. पण त्यावेळच्या लोकांनी रिक्रूट वीर सावरकर म्हणून त्यांची संभावना केली. पण पुढे ते जेव्हा हिंदुस्थानी सैन्य दला हिंदूंची संख्या 70% झाली तेव्हा हा विचार समोर आला आणि त्यांचं दूरदर्शित्व लोकांना दिसलं. नक्कीच मला वाटतं हा कार्यक्रम किंवा आपली ही मुलाखत आमच्या प्रेक्षकांना, श्रोत्यांना नक्कीच आवडली असेल. तर आज तुम्ही दोघंही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष भागात सहभागी झालात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कृतज्ञ मी आणि कृतार्थ मी साठी धन्यवाद. धन्यवाद. जेव्हा जसं आणि जिथे जिथे शक्य होईल तेव्हा आमच्या कृतज्ञ मी आणि कृतार्थ मी या नाटकासाठी आपण आपल्या मित्रपरिवारासह, आपल्या कुटुंबियांसह आणि आप्तजनांसाठी नक्की या. धन्यवाद. मी नेहमीच कृतज्ञ राहिलो आहे, राहणार आहे. भारत माता की जय आणि वंदे मातरम हा जयघोष करीत असतानाच या वार्धक्याला थकलेल्या पुरीतून आता प्राण निघून जावे एकच अपेक्षा. ये मृत्यू ये तू ये, या वया प्रती निघालाची Acharya 90 FM